नमस्ते. हाय, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण ठीक असाल. तर तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद. माझे 140 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही खूप सपोर्ट केला आहे मला, त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि असंच सपोर्ट करत राहावा. माझे व्हिडिओ लाईक करताय, तुम्ही कमेंट करताय, मला छान छान, मला खूप चांगलं वाटतंय. छोटं एक यूट्यूबर आहे मी आणि मला ग्रो करण्यासाठी तुम्ही मोटिवेट करताय. मीन्स मी जे पण व्हिडिओ पोस्ट करते ना, त्यातून मला फक्त एवढं समजते की मला माझे सबस्क्रायबर वाढतात ते म्हणजे माझी कुठं ना कुठेतरी व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचते आणि त्यांना माझे व्हिडिओ आवडतात आहे. छोटीशी सुरुवात केली आहे मी आणि तुम्ही जर सपोर्ट केला चांगला असाच, तर जे आत्ता करते त्याच्यापेक्षा पण बेटर नेक्स्ट लेवल मी करू शकते. आणि खूप काही अशा चुका असतात की ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जावा की तुम्हाला काय पाहिजे आहे, कंटेंटमध्ये काय पाहिजे आहे, कशा व्हिडिओज पाहिजे आहेत. सो मी तो डेफिनेटली तसं बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं मी पूर्ण व्यवस्थितपणे रेकॉर्डिंग वगैरे काय असेल, कंटेंट वगैरे असेल, तर तो मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर हा तर वेगळा विषय आहे. आजचा विषय आहे आपला की आज मी तुम्हाला तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की वीकली आपण स्किन केअर कसं केलं पाहिजे. तुम्ही कुठेच बाहेर जायचं असेल, इमिजिएटली तुमच्याकडे असं फेस डल झाला असेल आणि तुम्ही काय अप्लाय करायचं, तर तुम्हाला मी ते एकदम छोटंसं आहे, जास्त काय करायची गरज नाही. घरात आपल्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि नसले तरी पण थोडंफार एक 10-20 रुपयाचं ते प्रोडक्ट म्हणजे काय पण असेल ते मी तुम्हाला सांगेल, तर ते तुम्ही आणून यूज करू शकता. मी फक्त एवढंच तुम्हाला सांगेल की तुम्हाला म्हणजे कसं कुठेही ट्रेडिशनल असो किंवा कॉलेजमध्ये फंक्शन असो किंवा तुम्हाला कुठं जायचं असेल बाहेर आणि स्किन खूप डल झाली असेल किंवा टॅनिंग झालं असेल स्किनवरती, तर तुम्ही ते यूज करू शकता. ते कसं, तर मी आता तुमच्या समोर करून दाखवणार आहे की फेस स्क्रबर, फेस मास्क. पहिले तर फेस वॉश करणार आहे. माझ्याकडे मामाअर्थचं फेस वॉश आहे. ते फेस वॉशनी राईस वॉटरचं आहे. तो मी पहिले तर तो पूर्ण फेस क्लीन करून घेणार आहे, कारण मेक शुअर की तुम्ही जेव्हा पण स्क्रब करता, जेव्हा तुम्ही असे कोणत्याही गोष्टी अप्लाय करता फेसवरती, तो फेस नेहमी क्लीन असला पाहिजे. तो डायरेक्टली असं नाही की बाहेरनं आलो आणि तसंच लावलं, तसं स्क्रब केलं, फेस मास्क लावलं, नाही तसं करायचं. पहिले तर तुम्हाला फेस वॉश करायचं आहे, क्लिन्झिंग करायचं आहे. जर तुम्ही फेस वॉश केल्यानंतर चांगलं असं रॉ मिल्क असतं, कच्चं दूध असतं ना, त्याने पण तुम्ही स्वतः असं खूप असं मसाज करून आहे ना, एक 2-3 मिनटं हार्डली असं रफली फक्त काय करायचंय तुम्हाला असं क्लीन करायचंय फेसला. मिल्क, साधं मिल्क घ्यायचं, कच्चं मिल्क घ्यायचं आणि त्यांनी फेस रफ म्हणजे एक सर्क्युलेट मोशननी आहे ना त्याला फक्त फिरवायचं, वॉश करायचं. ठीक आहे. त्यानंतर पाण्याने फक्त धुवून घ्यायचं. पहिले तर तुम्ही फेस वॉश करायचं, नंतर मिल्क यूज करायचं आणि नंतर मग स्क्रबर यूज करायचा. स्क्रबर जो पण मी तुम्हाला सांगणार आहे स्क्रब, तो यूज करायचा. तो त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की मी जो मोस्टली यूज करते शाळेत असताना पासून, स्कूलला असतानापासून ते यूज करायचे मी, कॉलेजमध्ये असताना पण. कारण खूप असे फंक्शन असतात ना आपल्या कॉलेजमध्ये, स्कूल्समध्ये, की आपण त्यावेळेस कसं पार्लर वगैरे काय नव्हतं जात, काय नव्हतं करत, तर आपण घरातच काहीतरी होम रेमेडीज वगैरे करायचो. तो त्या टायमिंगला मी जे यूज करायचे तो अजून पण मी कधीतरी असं इमिजिएटली जायचं असेल ना तर मी यूज करते. तर मी तुमच्यासोबत तोच शेअर करणार आहे. तर चला आपण ते चला मी तुम्हाला दाखवते. सॉरी, थोडेफार वर्ड्स माझे चुकत आहे, बट तुम्ही समजून घ्या. नवीनच यूट्यूबर आहे मी आणि थोडेफार चुका होणारच माझ्याकडनं. तुमचा सपोर्ट असू द्या, सुधारणा ओपप होऊन जाईल. तर स्क्रबमध्ये आपल्याला घ्यायचे मसूर डाळ, त्याला चांगलंसं बारीक करून घ्यायची, पावडर करायची आणि त्याच्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. हळद तुमच्या हिशोबाने, तुम्हाला हळद टाकायची की नाही टाकायची तुम्ही अवॉइड पण करू शकता, बट मी टाकणार आहे. तर ह्या 3 गोष्टींनी स्क्रब करायचं आहे. स्क्रब केल्यानंतर एक 3-4 मिनटं स्क्रब करायचं चांगलं. नंतर त्याला मी तसंच ठेवणार आहे आणि नंतर फेस वॉश करून घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला फेस मास्क यूज करायचा आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. टाईम वेस्ट न करता तो व्हिडिओ आपण म्हणजे त्याला आपण स्टार्ट करूया त्या रेमेडीला. आणि व्हिडिओ स्किप करू नका, नाही तर तुम्ही असं स्क्रोल करत राहणार, पुढे पुढे जाणार आणि मग व्हिडिओ लास्ट एंडचा बघणार. तसं करू नका, पूर्ण व्हिडिओ वॉच करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा यूज केल्यानंतर की तुम्हाला कसं वाटलं.
ठीक आहे. जो मी सेकंडवाला तो तुम्हाला फेस मास्क सांगणार आहे, तो काही जणांना सूट होतो, काही जणांना नाही होत. म्हणजे भरपूर जणांची स्किन वेगवेगळी असते, ठीक आहे, स्किन टाईप वेगळा असतो. तर त्यांनी आपला बाहेरचा फेस मास्क यूज केला तरीही चालेल, ठीक आहे. सो असतं काही काहींचं नाही होत, पण मोस्टली जास्त करून ते यूज करतातच. पण ज्यांना होत नसेल ना, तर त्यांनी फेस मास्क यूज करू शकता बाहेरचा, ठीक आहे. त्यांनी पण खूप चांगला बेनिफिट्स भेटतो तुम्हाला. तर टाईम वेस्ट न करता चला आपण स्टार्ट करूया. तर बघा, आता मी हा पेस्ट बनवला आहे. मसूरची डाळ आहे, ठीक आहे, जी ऑरेंज कलरची असते. त्यानंतर मी रॉ मिल्क टाकलं आहे आणि थोडीशी हळद, आणि हे आपलं असणार आहे स्क्रबर. तो आता मी त्याला पूर्ण असं मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर आहे ना, म्हणजे तुम्ही असं विचार पण नाही करणार एवढा छान ग्लो येतो मसूरच्या डाळीने. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठं जर लवकर जर जायचं असेल, तुम्हाला इमिजिएटली तयार व्हायचं असेल आणि तुम्हाला समजत नसेल माझा ग्लो कसा यायला पाहिजे, तर तुमच्यासाठी ही बेस्ट रेमेडी आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. माझी तर सगळ्यात फेवरेट आहे. मी खूप कॉलेज वगैरे स्कूलला होते ना, त्या टायमिंगला खूप अप्लाय करायचे मी, आणि याचा रिझल्ट एकदम इन्स्टंट येतो आणि खूप छान आहे. तो पहिले तर बघा, स्क्रबर लावून घेणार आहे मी. हा उभं राहून का करते, कारण हे स्क्रबर आहे ना, थोडंसं पडायची भीती आहे ना, म्हणजे कसं काहीतरी खराब वगैरे होऊ शकतो. त्यामुळं मी मिररच्या समोर उभं राहून करते आणि जेंटली याला स्क्रब करायचे. डाळ आहे त्यामुळं ते थोडंसं असं पडतं. जेंटली स्क्रब करायचं आहे. तुम्ही त्याला स्क्रब करून पण थोड्या वेळ तसं ठेवू शकता. लक्षात ठेवा, रॉ मिल्कच यूज करायचं आहे. कच्च्या मिल्कमध्ये भरपूर असं म्हणजे त्याने खूप ग्लो वगैरे येतो. त्यामुळे उकळलेलं दूध नाही घ्यायचं. पिशवीचं दूध असो किंवा तुमच्या घरी असं डेअरी वगैरेमधनं येत असेल, घरी पोच असेल, तर ते तुम्ही यूज करू शकता. बट ते उकळलेलं असलं पाहिजे, ठीक आहे. डायरेक्टली पॅकेट ओपन करायचं आणि तेच यूज करायचं. आणि डाळीला चांगलं बारीक करून घ्यायचं. थोडीशी खडबड असेल तरीच चालते. खूप छान असं स्क्रब होतं. चांगलं नोजला, चीन एरिया, फोरहेड, तुम्ही फंक्शनला वगैरे जात असलं ना तरी पण करू शकता. इवन तुम्ही कॉलेज वगैरे करत असाल, ठीक आहे, तुम्हाला असं पार्टी वगैरे असेल किंवा बड्डे वगैरे असेल, तुम्ही त्याच टायमिंगला पण करू शकता. खूप छान आहे. आणि पार्लरला कसं गेल्यानंतर 3 दिवसांनी रिझल्ट येतो ना, आपला ग्लो करतो. पार्लरपेक्षा पण छान ग्लो करतो, इन्स्टंट ग्लो करतो. त्यामुळं माझं सगळ्यात बेस्ट जर मी कोणतं बोलेल ना तर हेच आहे. मला जर कुठं जायचं असलं ना तर मी हेच यूज करते आणि मला आवडतं हे स्क्रबर. काय नाही, 2-3 मिनटं करायचं आणि हे असंच सोडून द्यायचं चेहऱ्यावरती. मला तर हे असंच आवडतं. तुम्हाला ते स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी तर थोड्या वेळ इथं लावून ठेवणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मिल्क पण आहे आणि थोडंसं मी हळद पण टाकली आहे. लक्षात ठेवा, मसूरची डाळ, नंतर रॉ मिल्क, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टर्मरिक म्हणजे हळद टाकू शकता, ठीक आहे. तुमच्या चॉईसवरती आहे. मला तर आवडतं. मी तर कधी कधी टर्मरिक अवॉइड पण करते. काही काहींना सूट नाही होत टर्मरिक, तर तुम्ही अवॉइड पण करू शकता हळद. आता अप्लाय करून झालेला आहे माझा. मी फक्त 5 मिनटं ठेवणार आहे. 5 मिनटं झाले की थोडंसं जेंटली एक सेकंड, फक्त एक मिनिट, म्हणजे 1 सेकंड नाही, सॉरी, 1 मिनिट पूर्ण स्क्रब करणार आहे आणि नंतर मी वॉश करून घेणार आहे आणि त्यानंतर मी स्क्रबर लावणार, म्हणजे सॉरी,
स्क्रबर नाही, फेस मास्क लावणार आहे. तो पण मी तुम्हाला दाखवते कोणता यूज करणार आहे. काय नाही, घरगुतीच असणार आहे, सगळा उपाय घरगुतीच आहे. कारण आपण घरातल्याच प्रोडक्टनी आहे ना खूप काही चांगलं होऊ शकतो. आपले चेहरा एकदम फेस आहे ना ग्लो करू शकतो. त्यामुळं बाहेरचे प्रोडक्ट जास्त यूज करण्यापेक्षा ना तुम्ही घरातले यूज करा. तर आता हे मी तसंच ठेवते आहे एक 5 मिनटं झाले की मी तुम्हाला फेस वॉश करून दाखवते. तर आता माझं फेस वॉश वगैरे करून झालेलं आहे. तर बघू शकता. आता आपण आहे ना फेस मास्कची तयारी करणार आहे. मी हे जास्त करून उभी राहून का करते, कारण कसं आहे, बसलं तर ते स्क्रबर वगैरे पडू शकतं किंवा जे मास्क वगैरे यूज करणार आहे ते थोडं इकडं तिकडं पडलं नाही पाहिजे, कारण त्याच्यामध्ये मी टर्मरिक यूज करणार आहे, मग त्याचे डाग होतील. त्याच्याचमुळं मी उभं राहून करते. आणि फेस वॉश मी वॉशरूममध्ये जाऊन केलं होतं सिंकमध्ये, की आणि वॉश करताना आहे ना मी थोडंसं पाणी लावून पहिले ते स्क्रब केलं 1-2 मिनटं, आणि स्क्रब करून मग ते फेस वॉश केलेलं आहे. आणि काय नाही लावले, मी फक्त पाण्याने धुवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही पण जर तुम्ही यूज करत असाल, तुम्ही हे ट्राय करत असाल तर फक्त पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. आणि आता काहीच आपल्याला करायचं, आपल्याला आता डायरेक्टली आपण फेस मास्क यूज करणार आहे. होममेड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसन घ्यायचं आहे, थोडंसं दही घ्यायचं आहे आणि हळद घ्यायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या हिशोबाने तुम्ही बेसन, हनी, कर्ड म्हणजे दही, हे सगळ्या गोष्टी टाकू शकता. ज्याची खूप ड्राय स्किन आहे ना त्यांनी मोस्टली हनी वगैरे यूज करा. कर्ड पण यूज करू शकता. ठीक आहे. तर मी आता यूज करणार आहे हनी, मध, बेसन आणि थोडीशी चिमूटभर एकदम कमी हळद. ठीक आहे. तर त्याचा मी पॅक लावणार आहे आणि तो मी ठेवणार आहे एक 15 मिनटं, म्हणजे थोडंसं सुकूस्तो, पूर्ण ड्राय नाही करायचं, थोडं हलका हलकं ओला असलं पाहिजे. आणि काय नाही, आपण जुगाड करायचं, हातानेच लावायचं, ब्रश तर आपल्याकडे नाही आहे अवेलेबल. सगळीकडे अप्लाय करायचं. तुम्ही डोळ्याच्या तिथे पण लावू शकता. काही साईड इफेक्ट वगैरे नाही होत. ज्यांना बेसन वगैरे सूट होत नाही त्यांनी तांदळाचं पीठ पण लावू शकता. बेस्ट रिझल्ट असतात. तांदळाचं पीठ पण खूप चांगला रिझल्ट देतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो पण दाखवेल. तुम्ही बघितलं का, नोटीस केलं का, मी वॉश केल्यानंतर आहे ना, स्क्रब केल्यानंतर आहे ना, माझा फेस कसा चमकत होता. मला माहीत नाही व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही, पण लिटरली मी सांगते तुम्हाला, मी इथे बघतीये ना, म्हणजे खूप छान. मी मिररमध्ये पण बघितलं, एवढं मस्त वाटतंय ना. माझ्याकडे आता एवढं राहिलेलं आहे, थोडं जाऊ दे म्हटलं, थोडं लावूनच घेते. भूत वाटते ना, कशी वाटते भूत. सगळ्या पोरी असेच करतात. जे बाहेरचे ब्युटी प्रोडक्ट जास्त घेऊ शकत नाही ना, खरंच त्यांच्यासाठी बेस्ट आहे यार. होममेडच यूज करून आहे ना, होममेड प्रोडक्ट यूज करून आहे ना, आपण खूप सुंदर दिसू शकतो. आणि हे कसं नॅचरली असतं ना, त्याच्यामुळं मग आपल्याला काय होत पण नाही लवकर. छान दिसते. आता मी हे थोडं वाळू देणार आहे, 10 ते 15 मिनटं, जास्त पण नाही. थोडंसं असं मला वाटलं ना, थोडंसं टाईट व्हायला लागले, तर म्हणजे थोडंसं हलकं ओलं, थोडंसं पूर्णच सुकलं नाही पाहिजे, थोडंसं असं हलकं ओलं असलं पाहिजे. आणि नंतर मग सेम तसंच मी थोडंसं पाणी लावून त्याला मी परत वापस हे करणार आहे. आता आपण दाखवू शिव घाबरतो का बघू आपण. ठीक आहे. तर बघू आता काय करतो. चला तर जाऊ.
कशी दिसते मी? शिव कशी दिसते इथं बघ. ए कावरलंच नाही. जय जय पप्पा करा. जय जय पप्पा करा. जय जय पप्पा करा इकडे. हा जय पप्पाला बघून करा. पाय पडा. हा पाय पडा. तो आता बघा मी मास्क लावला होता ना, तो फेस वॉश केलाय, मस्त पुसून घेतलेला आहे. तर बघू शकता माझा ग्लो किती छान आलाय. भरपूर जणांना ना बेसन सूट नाही होत, काहींना असे पिंपल्स वगैरे येतात ना, तर त्यांनी बाहेरचं नीम फेस पॅक पण यूज करू शकता. म्हणजे ज्यांना बेसन वगैरे सूट नाही होत त्यांनी. ठीक आहे. तर आणि ह्याच्यानंतर ना फेस वॉश नाही करायचे. म्हणजे जे आपण केमिकल फेस वगैरे क्लीन करण्यासाठी यूज करतो ते नाही करायचं. नॉर्मल फक्त पाण्याने धुवून काढायचं आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही आहे. आणि चांगलं असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. ठीक आहे. मॉइश्चरायझर लावून मस्त झोपायचं. रात्रीचं करत असेल तर रात्रीचं करा तुम्ही. दिवसा करायचं असेल तरी पण तुम्ही मॉइश्चरायझर स्किप नाही करायचं. आणि लक्षात ठेवा, बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन लावायचं. विदाऊट सनस्क्रीन बाहेर नाही पडायचं, कारण टॅनिंग वगैरे होऊ शकतो. मी जे स्क्रबर सांगितलं, मी जे तुम्हाला दाखवलं स्क्रबर, ते तुम्ही आठवड्यातनं 2दा जरी केले ना तरी तुम्हाला ते बेस्ट रिझल्ट येणार आहे. मास्क तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता, तुम्हाला कोणता हवा आहे तो. मी तुम्हाला सांगितलं नेहमी फेस पॅक लावा, नाहीतर बेसनचं फेस पॅक लावा. सारखं मध्ये मध्ये तो शिव येतो ना, त्याच्यामुळे मला सारखं पॉज करावा लागतो आणि परत स्टार्ट करावा लागतो. आणि कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हे ना यूज करा आणि यूज केल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं प्रोडक्ट हे. आणि होममेड आहे म्हटलं जास्त खर्च वगैरे पण नाही, तर तुम्हाला इझिली तुम्ही ते प्रोव्हाइड वगैरे करू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नक्की. आणि जर तुम्ही यूज केलं तर मला चांगले कमेंट करा. जर रिझल्ट येत असेल तरच करा, आणि नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे माझी नाईट रुटीन काय आहे, डे रुटीन काय आहे. आणि मोस्टली मी तुम्हाला हे सांगणार आहे की मी स्वतःमध्ये भरपूर असे चेंजेस करणार आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे जे पण व्हिडिओ येतील ना, जे पण मी पोस्ट करेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. सो आत्ता आपण गुड नाईट, बाय, नमस्कार. आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.